हॅलो एव्हरीवन. ह्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 7वीची मराठीची प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करणार आहोत. ही प्रश्नपत्रिका प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर आहे. सराव प्रश्नपत्रिका आहे. तुमच्या नोटबुकमध्ये सॉल्व्ह करा, तुमची प्रॅक्टिस होईल. खालील उतारा मनात वाच आणि प्रश्नांची उत्तरे लिही. हा उतारा तुम्हाला मनात वाचायचा आहे. व्हिडिओ पॉज करा आणि हा उतारा वाचा. याच्यावर काही प्रश्न विचारले आहेत, त्याची तुम्हाला उत्तरं द्यायची आहेत. लिहायची आहेत. वर्गात मॅडमनी कशाबद्दल विचारले योग्य पर्यायाच्या क्रमांकास गोल कर. 9 वर्षाच्या संकल्पाबद्दल विचारलं होतं श्रुतीला. तो ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. ब प्रश्न आहे, श्रुतीच्या प्रश्नाला बाबांनी काय उत्तर दिले? मेळघाटातील मुलांना पुरेसे जेवण मिळत नाही, त्यामुळे प्रोटीन्स, विटॅमिन, मिनरल्स त्यांना मिळत नाहीत, म्हणून ती अशी वाढलेली आहेत, असे उत्तर श्रुतीच्या प्रश्नाला बाबांनी दिले. क प्रश्न, एका पॅसेजवर तुम्हाला 3च प्रश्न विचारलेले असतात. उत्तरे तुम्हाला पॅसेजमध्येच मिळतात, म्हणून पॅसेज उतारा जो असतो तो व्यवस्थित मन लावून वाचा. श्रुतीच्या बाबांनी श्रुतीला काय समजावले असेल? तुझे मत लिही. श्रुतीच्या बाबांनी श्रुतीला समजावलं असेल की याच्या पुढे ताटात उष्ट टाकू नकोस. तुला जितकं गरजेचं असेल तितकंच तू ताटात घेत जा, कारण ही खूप मुलं अशी आहेत की त्यांना पुरेसं जेवण मिळत नाही. कारण की श्रुतीने ताटात उष्ट टाकलं होतं, ती बर्थडे पार्टीला गेली होती मावशीकडे तिथे, म्हणून तिच्या पप्पांनी तिला हे समजावून सांगितलेलं आहे असावं. हे आपण लिहिलंय, आपलं मत लिहायचं आहे इथे. पुढचा प्रश्न, त्याच्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. खालील कविता मनात वाच आणि प्रश्नांची उत्तरे लिही. ही कविता तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकात सुद्धा दिलेली आहे. ही कविता तुम्ही तुमच्या मनात वाचा आणि याच्यावरच्या प्रश्नांची उत्तरे लिहा. तर याच्यावर सुद्धा 3च प्रश्न विचारलेले आहेत. कवीच्या मते आयुष्याला कसे उत्तर द्यावे? कवीच्या मते संकटांना निर्भयपणे सामोरे जावे, डोळ्याला डोळा भिडून निडरपणे संकटाचा सामना करावा, संकटांना जशास तसे उत्तर द्यावे. स्वप्नांची चैन करताना कोणत्या गोष्टी टाळाव्यात? याचं उत्तर आहे, ग्रह ताऱ्यांची आंधळी भीती बाळगू नये आणि नक्षत्रांची गुलामी स्वीकारू नये. गोष्टी स्वप्नांच्या चैनी करताना टाळाव्यात या गोष्टी. हा बघा इथे इथे उत्तर आहे, नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची. याच्यातून या 2 लाईनीमधून तुम्ही काय समजलंय हे तुम्हाला इथे लिहायचं आहे ह्या प्रश्नाच्या उत्तरात. तिसरा प्रश्न खूपच सोपा आहे. यशो शिखराकडे वाटचाल करताना आपण नम्र असावे. ही कवितेतील कोणत्या ओळीवरून लक्षात येते? तुम्ही कविता वाचली आहे, त्याच्यावरून तुम्हाला ही ओळ मिळालीच असेल. ही बघा, ही ओळ आहे, पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना. म्हणजे यशो शिखराकडे वाटचाल करताना आपण नम्र असायला हवे, ह्या ओळीतून ते कळतंय. मग ही ओळ तुम्हाला आन्सरच्या इथे लिहायची आहे, उत्तराच्या जागेवर लिहायची आहे, पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना. पुढचा प्रश्न पण उतार्यावर आहे. खालील उतारा मनात वाच आणि प्रश्नांची उत्तरे लिही. हा उतारा मी तुम्हाला वाचून दाखवते. कीर्तन हे गाडगेबाबांचे खरे सामर्थ्य. आपल्या खेडवळ लाडक्या वऱ्हाडी बोलीमध्ये तासनतास ते हजारो श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून ठेवत. काव्य आणि विनोद यांचा धबधबा त्यांच्या मुखातून व्हायचा. गरिबांचा आणि दलितांचा उद्धार हा एकच त्यांच्या कीर्तनाचा विषय. देवळात जाऊ नका, मूर्तीची पूजा करू नका, देवापुढे पैसा फळे ठेवू नका, तीर्थयात्रेला जाऊ नका, सत्यनारायण पूजू नका, पोथी पुराणातल्या चमत्कारांवर विश्वास ठेवू नका, कोणाचा मंत्र आणि गुरुपदेश घेऊ नका, प्राण्यांची हत्या करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका. ही शिकवण सतत आयुष्यभर हजारो कीर्तने करून गाडगेबाबांनी जनतेला दिली. गरिबांसाठी साऱ्या महाराष्ट्रात त्यांनी ठिकठिकाणी धर्मशाळा बांधल्या. या सर्व धर्मशाळांची व्यवस्था बाबांनी चोख आणि नमुनेदार ठेवली. बाबा म्हणजे खरोखरच एक चमत्कार होता. त्यांच्या अंगामध्ये अनेक अलौकिक शक्ती होत्या की त्यांचे आकलन कोणालाही होऊ शकले नाही.
रंजल्या गांजल्यांना आपुले म्हणणारा आणि अनाथ अपंगितांना हृदयाशी धरणारा तो खरा साधू. ही तुकोबांची व्याख्या गाडगेबाबांना अक्षरशः लागू पडते. माणसामधल्या परमेश्वराची पूजा करणाऱ्या या संताने महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात एक प्रचंड सामर्थ्य निर्माण केले. याच्यावर ह्या पॅसेजवर ह्या उतार्यावर तुम्हाला 3 प्रश्न विचारले आहेत. पहिला प्रश्न गाडगेबाबांचे खरे सामर्थ्य कशात होते? योग्य पर्यायाच्या क्रमांकास गोल कर. भारुड, कीर्तन, प्रवचन. योग्य पर्याय आहे कीर्तन. गाडगेबाबा कीर्तनातून कोणकोणते उपदेश करत असत? यापैकी कोणतेही 2 उपदेश लिही. तर इथे उपदेश दिलेले आहेत. गाडगेबाबा कोणते कोणते उपदेश करायचे याच्यापैकी तुम्हाला 2 उपदेश लिहायचे आहेत. जे उतार्यात लिहून दिलेले आहेत त्याच्यापैकीच. तर मी इथे लिहिलेले 2. प्राण्यांची हत्या करू नका. देवापुढे पैसा फळे ठेवू नका. पुढचा प्रश्न. तुकोबा कोणाला साधू म्हणत असत ते लिही. रंजल्या गांजल्यांना आपुले म्हणणारा आणि अनाथ अपंगितांना हृदयाशी धरणारा तो खरा साधू. यांना तुकोबा साधू म्हणत असत. पुढचा प्रश्न. खालील उतारा मनात वाच आणि प्रश्नांची उत्तरे लिही. हा उतारा तुम्हाला मनात वाचायचा आहे आणि याच्यावरची प्रश्नाची उत्तरं लिहायची आहेत. व्हिडिओ पॉज करून घ्या. याच्यावर 3 प्रश्न विचारले आहेत, त्याची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. हा उतारा तुम्ही सॉल्व्ह करा. पुढचा प्रश्न. हे आता व्याकरणावर प्रश्न आहेत. खालील चौकटीतील अक्षरांपासून कोणत्याही 2 म्हणी तयार करून लिही. करावे तसे भरावे. इथे लिहिलंय बघा, करावे तसे भरावे. अति तेथे माती. अति तेथे माती. या 2 म्हणी इथे लिहिलेल्या आहेत. पुढचा प्रश्न. खाली दिलेल्या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखून लिही. सायकलचे चाक सावकाश फिरू लागले. क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्याला क्रियाविशेषण म्हणतात. तर कसे फिरू लागले? तर सावकाश फिरू लागले. फिरण्याबद्दल माहिती आहे ना, सावकाश, म्हणून सावकाश हे काय झालं? क्रियाविशेषण. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे सामान्य रूप लिही. सामान्य रूप विचारलंय म्हणून मैदाना हे सामान्य रूप येईल आणि सरळ रूप जर विचारलं असतं तर मैदान आलं असतं. पुढचा प्रश्न. खालील वाक्य वाच. योग्य तेथे विरामचिन्हाचा वापर करून वाक्य पुन्हा लिही. आई म्हणाली, दोन्ही घे पण लवकर आवर, कारण जोराचा पाऊस सुरू होईल. हे बघा, इथे विरामचिन्हाचा वापर करून उत्तर लिहिलेलं आहे. पुढचा प्रश्न. खालील वाक्यांचे प्रकार ओळखून त्या खालील रिकाम्या चौकटीत लिहा. वाक्य. बापरे केवढी ही गर्दी. हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? हे उद्गारार्थी वाक्य आहे. ते तुम्ही उत्तर लिहिणार उद्गारार्थी वाक्य. तुला क्रिकेट आवडते का? हा प्रश्न विचारलाय म्हणून काय उत्तर? प्रश्नार्थी वाक्य. पुढचा प्रश्न. कंसातील शब्दांचे तत्सम व तद्भव असे वर्गीकरण करून रिकाम्या चौकटीत लिही. कन्या, कोवळा, कर आणि पाठ. शब्द तत्सम. तत्सम म्हणजे कोणते शब्द? संस्कृत मधून जसेच्या तसे आलेले. याच्यापैकी संस्कृत मधून जसेच्या तसे आलेले तत्सम शब्द कोणते आहेत? कन्या आणि कर. इथे उत्तर लिहिलेली आहेत, कन्या आणि कर. तद्भव शब्द. संस्कृत मधून येताना त्यांच्यात रूपात बदल झालेले आहेत. कोणते शब्द? कोवळा आणि पान. अधोरेखित शब्दांची विभक्ती ओळख. आम्ही पुण्याहून मुंबईला रेल्वेने गेलो. ऊन, ऊन ही कोणती विभक्ती असते? पंचमी विभक्ती. पुढचा प्रश्न. खाली दिलेल्या प्रसंगाच्या आधारे संवाद तयार करून लिही. ते तुम्हाला संवाद तयार करायचा आहे. रेश्मा तिच्या आजीला मोबाईल विषयी समजावून सांगत आहे. तेव्हा त्या दोघींमध्ये काय संवाद झाला असेल तो इथे लिही. इथे तुम्हाला
संवाद लिहायचा आहे. हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करा तुमच्या नोटबुकमध्ये. लिहायचं आहे तुम्हाला याचं उत्तर नोटबुकमध्ये. खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर कल्पना करून तुझ्या शब्दात लिही. या तिघांपैकी एक विषय तुम्हाला निवडायचा आहे. झाड बोलू लागले तर, दुसरा विषय मी रोबोट झालो तर, आणि मी मुख्याध्यापक झालो तर. या विषयावर कल्पना करून तुम्हाला लिहायचं आहे. हा प्रश्न तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये सॉल्व्ह करू शकतात, लिहू शकतात याचं उत्तर. चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.